नको थोडं घ्या की तुम्ही थोडं घ्या की तुम्ही घ्या की बड़ा कोई नहीं होता है हमारा कितनी गोड़ मोबाईल मध्ये वरती ना आले मग मीठा करून आले मग मीठा करून ओ माझी बोलो 13 नंबर मध्ये पदयात्रा सुरू आहे. आपण बघताय लोकांचा मतदारांचा 7 नंबर 13 आणि 7 असे दोन्हीची पदयात्रा झाली आहे. आज आता 7 नंबर प्रभागामध्ये आहे आपल्या अधिकृत उमेदवार मनोज शेंडे आणि आपल्या वनिताताई शिंदे हे दोन्ही आपल्या अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आपले नगराध्यक्ष पदाचे पण भाजपचे उमेदवार अमोलजी मोहिते आज प्रचारात आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मतदारांचा आहे आणि मला 100% खात्री आहे की भाजपचे सर्व उमेदवार सातारा शहरातले मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे पण उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. कारण सातारकरांना भाजपच्या माध्यमातून काय होऊ शकतं हे सातारकरांना माहित आहे. कशा पद्धतीनं आणि काय गतीनं विकास आपल्या सातारचा होऊ शकतो. आज झालेली कामं सातारकर बघतात त्यामुळे नक्कीच आम्हाला भरभरून साथ सातारकर मतदार बंधू भगिनींची मिळणार आहे. बाबा, बंडखोरी ज्यांनी केलेली आहे याबाबत अनेकांचे फोटो जे आहेत ते बॅनरवर तुमचे पाहायला मिळत आहेत. याबाबत काय तुम्ही ऍक्शन? नाही, कसं आहे आपण एक लक्षात घ्या की आज मगाशी पण मी सांगितलं की आज भारतीय जनता पार्टीकडं 400 लोकांनी 50 जागांसाठी इंटरव्ह्यू दिले होते उमेदवारी मिळावी म्हणून. सगळेच तुल्यबळ होते, कुणी असं कमी होतं असं नाही. पण शेवटी आपण निर्णय कुठं तर करायला लागतो. त्यामुळे आपल्याला 50 जागा असल्यामुळे ते निर्णय करायला लागले. त्यामुळं साधारण 300-350 लोकही नाराज होणार हे पहिल्या दिवशीच कळत होतं किंवा यातनं नाराजी फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यातली काही लोक माझ्या शब्दाला, उदयनराजांच्या शब्दाला, पक्षाचे इतर आमचे नेते मंडळी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबली. आता काहींनी ज्यांना लढायचंच होतं, ज्यांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही संधी गेली तर परत मिळणार नाही, असं पण बऱ्याच वेळेला काही वेळ राजकारणात समज असते. पण तसं नाहीये. त्यामुळे आता बरेचसे अपक्ष जे आहेत मला वाटतं साताऱ्यात आपल्याच अपक्ष उमेदवार जास्त समोरचे आघाडीचं जर बघितलं तर त्यांनी सुद्धा आपल्याच अपक्षांना कुठं एबी फॉर्म दे कायदे असे केले. तेव्हा माझी उलट आपल्या माध्यमातून अपक्षांनाच विनंती आहे की सगळ्यांनी भाजपच्या आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा. उलट आपण एकत्र राहू, एकत्र चांगलं काम करू, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. पुढच्या ह्याच्यामध्ये राजकारणात, समाजकारणात जो कार्यरत असतो त्याला आज ना उद्या संधी मिळते. थांबणं, एकदा तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात थांबला तर मग संधी मिळत नाही. तुमचं काम चालू ठेवलं तर आज ना उद्या तुम्हाला संधी नेमकी आणि योग्य वेळेला मिळते ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अपक्षांनी करावा तर फोटो वापरण्याचं आहे. त्याबद्दल आपण जसं मगाशी विचारलं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू. आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीनं अतुल बाबांनी एक हे काढले की कुणी असे चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळींचे फोटो वापरू नयेत आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन जे आहे ते पेपरला दिले. पण या बाबतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा ह्याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी. महाराज, दोन्ही महाराजांचे फोटो वापरल्यामुळे ते प्रचार करतात, त्यामुळे तुमच्या अधिकृत उमेदवारांच्या मतात फरक पडेल का? एक फोटो कोण वापरते हा विषय वेगळा आहे. पण आज कुणाच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून म्हणजे आज आमदार म्हणून मी किंवा आज मंत्री म्हणून मी काम करतोय किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत. आम्ही थेट काय सांगतोय ह्याच्यावर सगळ्यांनी जास्त महत्व द्यावं. कारण शेवटी कसं आहे, राजकारणात चर्चा, अफवा ह्या गोष्टी चालूच असतात. त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही. पण शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतोय, काय लपून पण प्रचार करत नाही. तेव्हा अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी राहावं.
अपक्ष उमेदवारांकडनं महाराजांची जिरवण्यात येते असं देखील संदेश जातोय. कारण की असं काय? महाराजांनी जे उमेदवार दिले त्यांच्या विरोधातच दुसरे उमेदवार पण आहेत तुमचेच. नाही असं काय आता जिरवाजिरवीचा विषय कुणाचा नाहीये. म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही. शेवटी कसं आहे, शेवटी आपण सगळे साताऱ्यात राहतोय. आपलं सातारा पहिलं तर तसं शहर छोटं आहे, प्रत्येक जण एकामेकाला अगदी रोज तोंडानं ओळखतो. त्यामुळे जिरवाजिरवीचा विषय कुणीच करू नये. कारण तो म्हणजे असं जर कोणी करत ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं. पण शेवटी कसं आहे की आज म्हणजे कुठंतरी निर्णय करायला लागतात. इलेक्शन आहे, उमेदवार कुठंतरी फायनल करायला लागतात. पक्ष म्हणून काही निर्णय झाला, पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही. तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं किंवा काल आपण उमेदवार एक दिला, आज आपण दुसरा देतोय. अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही. तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो. अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणजे म्हणतात ना साम दाम दंडभेद म्हणजे जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय राजकारण ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आणि आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडून आणू.